नमस्कार, प्रहार बुलेटिन मध्ये आपलं स्वागत. पाहूया दिवसभरातील ठळक घडामोडी. गेल्या काही दिवसात पुणे शहर आणि परिसरात गुन्ह्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढली. शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज प्रकरणं समोर आली होती. अशातच पुण्याचे पालकमंत्री ड्रग्ज प्रकरणावरती उपमुख्यमंत्री अजित पवारांनी पुण्यातील लोणावळा पोलिसांवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर पोलीस प्रशासन चांगलं जागं झाल्याचं दिसून येते. पोलिसांनी शहरातून जनजागृती रॅली काढली. उल्हासनगरमध्ये हिंदू मुलीच्या मुस्लिम धर्मांतराविरोधात काल हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चात आमदार नितेश राणे सहभागी झाले. मोर्चापूर्वी त्यांनी धर्मांतर झालेल्या मुलीच्या कुटुंबियांचीही भेट घेत त्यांची व्यथा ऐकली. या मुलीच्या कुटुंबियांना पोलिसांनी वेळीच सहकार्य न केल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला. यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदार कार्यालयापर्यंत हा हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यावेळी बोलताना नितेश राणे यांनी उनका अली हमारा बजरंग बली अशी घोषणाही दिली. तसंच जोपर्यंत त्यांच्या घरात लव जिहाद होत नाही तोपर्यंत झळ बसणार नाही असं म्हणत भाजप आमदार नितेश राणे यांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्यावर नाव न घेता टीका केली. यानंतर उल्हासनगरच्या तहसीलदारांची भेट घेत आपल्या मागण्यांचं निवेदन त्यांनी दिलं. तसंच या सगळ्यावर तातडीनं कारवाई करण्याची मागणी देखील केली. लोकसभा निवडणुकीच्या वेळी मतदान केंद्राबाहेर लागलेल्या रांगा लक्षात घेऊन विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी मतदान केंद्रांची संख्या वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय. प्रत्येक मतदान केंद्रामध्ये पूर्वी असणारी सरासरी 1500 मतदारांची संख्या आता सरासरी 1000 ते 1200 इतकी असेल. त्यामुळे मतदान केंद्राच्या संख्येत वाढ होणार असून यामुळे विधानसभा निवडणुकीच्या वेळी मतदानाचे प्रमाण आणि वेग वाढवण्यास मदत होणार आहे. तसंच मतदारांची संख्या आणि परिसर यांचा ताळमेळ घालून मतदान केंद्रांचे नियोजन करण्यात येत आहे. तर सध्या सुरू असलेला मतदार यादी पुनर्निरीक्षण कार्यक्रम 20 ऑगस्ट पर्यंत राबवण्यात येणार असून त्यानंतर 30 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध केली जाईल. दैनिक प्रहार आयोजित IPL 2024च्या स्पर्धेची सोडत काल मुंबईतील दैनिक प्रहारच्या कार्यालयात मोठ्या उत्साहात पार पडली. प्रहारच्या वतीने मागच्या वर्षीपासून वाचकांचं क्रिकेट प्रेम लक्षात घेता ही स्पर्धा घेतली होती. यामध्ये फक्त कुपन चिटकवून लाखोंची बक्षिसं जिंकण्याची संधी वाचकांना होती. तर याचे लकी ड्रॉ काल प्रहार परिवारातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोठ्या जल्लोषात पार पडला. प्रहारच्या विविध विभागातील कर्मचाऱ्यांच्या हस्ते सोडत काढण्यात आली आणि या स्पर्धेत 72 विजेत्या वाचकांची नावं जाहीर करण्यात आली. तर याचा थेट प्रक्षेपण सोहळा देखील प्रहारच्या ऑफिशियल YouTube चॅनलवर दाखवण्यात आला होता. आजच्या दैनिक प्रहार वृत्तपत्रामध्ये देखील या विजेत्यांची नावं जाहीर करण्यात आली आहेत. बातमी आहे क्रिकेटचा किंग विराट कोहली बद्दलची. 16 वर्षापूर्वी आजच्याच दिवशी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीने पदार्पण केलं होतं आणि कोहलीने श्रीलंकेविरुद्ध आपल्या करिअरमधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. त्याने वनडेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवलं आणि करिअरच्या सुरुवातीपासूनच त्याने आपला दबदबा बनवण्यास सुरुवात केली आणि त्यानंतर त्याला किंग कोहली हे बिरुद मिळालं. तर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक इतिहास देखील रचले आणि त्याच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील 16 वर्षांच्या उत्तम कामगिरीबद्दल आज त्याचं सर्वत्र कौतुक होते. याचबरोबर देश विदेशातील सर्व ताज्या बातम्या आणि सर्व नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी प्रहार वेबसाईटसह फेसबुक, इंस्टाग्राम, ट्विटर आणि YouTube चॅनलला फॉलो करा, लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.